नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. नमस्कार मित्रांनो, आजची जी कथा आहे ती आपल्या चॅनलचे महिला सबस्क्रायबर यांनी पाठवलेली आहे. ती मी त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. तर त्यांनी सांगितलं की माझं नाव या कथेमध्ये वापरू नका, म्हणून त्यांचं आपण डमी नाव आहे ते आपण वापरणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी शीतल. माझ्या आयुष्यामध्ये मी लहान असताना आणि मामाच्या गावी गेले असताना मला जो एक भयानक अनुभव आला तो मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे. तर प्रेक्षको, माझं नाव शीतल. आमचं घर आहे मालवण तालुक्यामध्ये आणि माझ्या मामाचं जे गाव आहे ते आहे देवगड तालुक्यामध्ये. देवगड तालुक्यापासून म्हणजे शहरापासून 20-22 किलोमीटर आतमध्ये, म्हणजे खेडेगावच. तिथे जंगलमय भाग, मोजकीच घरं, लांब लांब घरं असलेली. तर आमच्या मे महिन्याच्या आमची परीक्षा संपली. मला एक भाऊ होता शुभम नावाचा. तो होता 12 वर्षाचा आणि मी होते 14 वर्षाची. तर आता परीक्षा संपल्यानंतर आमचं काय असायचं की मामाच्या गावी जायचं. आणि त्या काळी सगळ्याच मुलांची मामाच्या गावी जाण्यासाठी लगबग सुरू व्हायची जेव्हा परीक्षा संपायच्या मे महिन्यामध्ये तेव्हा. आणि तेव्हा आवर्जून मुलं मामाच्या गावी जायचीच. तर आमची परीक्षा संपली तर मी आईबाबांना म्हटलं की आई बाबा, आम्ही 8-10 दिवसासाठी मी आणि शुभम मामाच्या गावी जायचं का? तर आई म्हणाली, हां ठीक आहे, पण तुम्ही तिकडे जाऊन मस्ती वगैरे करणार नाही ना, आजी आजोबांचं ऐकणार ना, मामीचं वगैरे? तर म्हटलं हो. आता माझ्या मामाच्या गावी मामा माझा कामानिमित्त मुंबईला राहायचा आणि इकडे गावामध्ये म्हणजे देवगडला मामी आणि मामांचा एक मुलगा होता, तो देखील 10-12 वर्षाचा होता, तो एक, आणि आजी आजोबा अशी 4 जणं राहायची. तर एके दिवशी आई म्हणाली, ठीक आहे, मी तुम्हाला सोडून येते मामाच्या गावी. मग आम्ही सकाळीच निघालो, मी, शुभम म्हणजे माझा भाऊ आणि आई. मग आईने आम्हाला तिथून मग मामाच्या गावी ती आम्हाला घेऊन गेली. मग त्या दिवशी आई राहिली आणि सगळ्या गोष्टी तिने आम्हाला रात्री समजून सांगितल्या. मामीचं आजी आजोबांचं ऐकायचं, मस्ती करायची नाही, लांब कुठे फिरायला जायचं नाही, उन्हात फिरायचं नाही, असं सगळं आम्हाला सांगितलं. तर आम्ही म्हटलं हां ठीक आहे. तर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आई मालवणला निघून आली. मग आमची जे मामाकडे आमची आंब्याची बाग होती. मग दिवसभर आमचा टाईमपास तिकडेच व्हायचा. त्या आंब्याच्या बागेमध्ये माकडांची राखण करायची किंवा आंबे काढायचं काम, आणि आंबे भरपूर खायचे. असंच आमचा दिवस त्याच्यामध्ये निघून जायचा. आणि रात्री आल्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी, खेळणं मिळणं झालं की मग झोपायचं. तर आता आमच्या मामाचं जे घर होतं ना, ते जुनं घर, मातीचंच घर होतं, परंतु ते डबल होतं, माडीचं घर. ज्याप्रमाणे आता जुनी घर आपल्याला दिसत नाही, परंतु क्वचित कधीतरी असे गावामध्ये दिसतात घरं ही डबल माडीची. तर त्या माडीच्या घराला जो वरती जायला जिना होता ना, तो आतमधूनच होता, हॉलमधून. तर एके दिवशी रात्री आम्ही सगळं जेवण वगैरे केलं. मग मामी, आजी आजोबा, मामांचा मुलगा, मी आणि शुभम. आणि आम्ही म्हटलं की आजी आजोबांना सांगितलं की आजी आजोबा, आम्ही आज ना 3 जणं वर माडीवर जाऊन झोपतो. तर आजी पहिली बडबडायला लागली, आम्ही इकडे झोपणार आणि तुम्ही 3 जणं जाऊन वर कशाला झोपणार, तुम्ही पण खाली झोपा. पण आम्ही हट्टच केला की नाही, आम्ही माडीवरतीच जाऊन झोपणार. मग आजी आजोबा तयार झाले. मग मामीने आम्हाला वरती मस्त पलंगावरती अंथरूण वगैरे घालून दिलं आणि मग ती तयार झाली झोपा म्हणून. कारण जिना जो होता तो आतूनच होता, त्यामुळे बाहेर येण्या जाण्याचा काही विषय नव्हता. तर आलो असतो तर तो जिना हॉलमध्येच येत होता. त्यामुळे ते म्हणाले की ठीक आहे, मग वरती झोपा. मग आम्ही वरती जाऊन झोपलो. तर वरती जो रूम होता ना, मोठा रूम होता आणि त्याला 2 खिडक्या होत्या. एक समोर, घराच्या समोरच्या बाजूला एक खिडकी होती आणि एक मागच्या बाजूला एक खिडकी होती. तर समोरच्या खिडकीतून ना
अंगण वगैरे आणि त्याच्या समोरून गेलेला जो रस्ता आहे तो रस्ता दिसायचा. आणि मागची जी बाजू होती म्हणजे त्याच रूमातून जर दुसऱ्या खिडकीतून आपण मागे पाहिलं ना तर तो पूर्ण जंगलमय भाग होता. म्हणजे तिथून थोडे एक 15-20-25 फुटावरनं जंगलच चालू व्हायचं, एक घनदाट जंगल, म्हणजे खूप असं भीतीदायक. तर आणि हिंस्र प्राणी असायचे तिकडे तेव्हा. आता ते प्राण्यांची संख्या खूप कमी झाली, पण तेव्हा खूप विचित्र हिंस्र प्राणी होते तेव्हा. तर आम्ही रात्री झोपलो म्हणजे झोपायला गेलो. एक 9 वाजता जेवण केलं आणि वरती गेलो. थोडंफार ते सापशिडी वगैरे कॅरम वगैरे खेळत खेळत टाईमपास केला. आणि नंतर मग सगळ्यांना झोप यायला लागली, तिघांना. मग तिघे आम्ही पलंगावर पडलो, चादर ओढून घेतली आणि तोपर्यंत 11-11:30 वाजले. जसे 11:30 वाजले ना त्यातल्या त्यात मी मोठी त्यांच्यामध्ये, शुभम आणि माझ्या मामांचा मुलगा, ते थोडे माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान होते. तर मी एका बाजूला झोपलेले आणि त्यांना भिंतीच्या कडेला झोपवलेलं. आणि जसे 11:30 11:45 वाजले ना तसे मला ज्या घराच्या खालून एक लहान मुलगी, एक 9-10 वर्षाची मुलगी जशी रडावी ना तशा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तर मला त्या रडण्याने जाग आला. मला वाटलं की शुभम रडतोय किंवा मामांचा मुलगा रडतोय की काय. तर त्याने मला जाग आली. मी जाग आले आणि उठले. आणि तेव्हा ते पिवळे बल्ब असायचे काचेचे, ते आतासारखे LED किंवा मर्क्युरी बल्ब नव्हते, तेव्हा ते पिवळे बल्ब असायचे काचेचे. मग तो पेटवला आणि मी बघितलं तर हे दोघेजण झोपले. म्हटलं रडण्याचा आवाज कुठून येतोय. तेव्हा तो ना, मी जेव्हा बल्ब पेटवला, उजेड झाला, तेव्हा तो रडण्याचा आवाज पूर्णपणे बंद झाला. नंतर मी परत अंथरुणावर पडले आणि तो जे बटन होतं ते हातालाच मिळायचं पलंगावरनं, ते बंद केलं आणि झोपले. तर पुन्हा त्या म्हणजे जी मागची बाजू होती घराची, जी मागची खिडकी होती, तिथून जे जंगल सुरू व्हायचं ना तिकडच्या बाजूने तो आवाज येत असल्याचं मला पूर्ण जाणवलं. की आवाज हा मी त्या कानोसा घेतला त्या गोष्टीचा, तर तो मागच्या बाजूनेच मला रडण्याचा आवाज त्या लहान मुलीचा येऊ लागला. तर आत्ता काय झालं म्हटलं, आता मी उठलेच नाही. म्हटलं त्या दोघांना असं अंधारातच हात लावून बघितलं, हे दोघे शांत झोपले. मग मी पण अंगावरनं चादर घेतली आणि झोपले. म्हणता सकाळ झाली आणि आम्ही सगळे खाली आलो आणि तो दिवस पण आमच्या त्या रुटीनप्रमाणे निघून गेला. संध्याकाळी मात्र काळोख पडल्यानंतर मला ही गोष्ट आठवली की रात्री असं आपल्या बाबतीत घडलेलं म्हणून. तर मी आजोबांना जाऊन ही गोष्ट सांगितली. आजोबा बाहेर अंगणामध्ये बसले होते आणि पान खात होते आणि सुपारी बारीक करून ठेवायची त्यावेळी माणसानं, तसे ते सुपारी अडकीत त्याच्या साहाय्याने बारीक करत होते. तर मी आजोबांना बोलले, आजोबा म्हटलं रात्री असं आम्ही झोपलेलो वरच्या रूममध्ये ना, तेव्हा त्या मागच्या खिडकीच्या खालून आम्हाला एका मुलीचा रडण्याचा आवाज येऊ लागला. तर आजोबा थोडेसे म्हणजे चलबिचल दिसले मला की हे ऐकल्यानंतर, पण ते म्हटले काय नाही गो, कोण नाही, तू का भास झालो असतो असं म्हटल्याने, आणि त्यांनी तो विषय टाळून दिला. त्यानंतर मी आजीला देखील नंतर जेवताना आम्ही सगळे जेवायला बसलो तेव्हा मी आजीला आणि मामीला पण सांगितलं की अशी अशी रात्री गोष्ट झाली. तर आजीने आणि मामीने एकमेकांकडे बघितलं आणि त्यांनी तोही विषय तसंच डावलून दिला की काही नाही, तुम्हाला भास झाला असेल, तुम्ही आता आज झोपू नका, तुम्ही आज खाली झोपा, आज वर तुम्ही जाऊन झोपू नका. तर आणि ते आम्हाला स्पष्ट काही सांगायला तयार नव्हते. तर माझा भाऊ आणि मामांचा मुलगा म्हणाला, नाही ना, आम्ही आज पण वरतीच झोपणार, काल आम्हाला चांगली झोप लागली, आम्ही वरतीच झोपणार, आम्ही खाली नाही झोपणार, आम्ही खेळणार पहिले आणि नंतर मग झोप आले की झोपणार. आता तेव्हा मोबाईल वगैरे एवढं काय अँड्रॉइड मोबाईलचं काय हे नव्हतं, फॅड नव्हतं. तर आजी म्हणाले ठीक आहे. पण आजीने आता ते नको जाऊ म्हणून सांगितलं, तर आम्ही कारण विचारणार का नको जाऊ ते सांगा वरती, म्हणून तिने पण काय विचारलं नाही. ती म्हणाली ठीक आहे म्हणून. आणि नंतर रात्री जेवल्यानंतर आम्ही पुन्हा 9 वाजता वरती माडीवरती गेलो आणि तो बल्ब पेटवला, पलंगावरती अंथरूण वगैरे व्यवस्थित केलं आणि पुन्हा तो सापशिडीचा गेम वगैरे, तो लुडो तेव्हा ते मिळायचे ना गेम, ते खेळत बसलो. आणि पुन्हा एकदा झोप यायला लागली 11:30 11:15च्या दरम्याने. तेव्हा हे दोघे म्हणायला लागले की ताई झोप येते, आम्ही झोपतो म्हणून. तर म्हटलं तुम्ही झोपा. आणि मी देखील झोपले, पण मला आज झोप येईना. की काल घडलेली घटना तर आज घडणार नाही ना, असं तर माझ्या मनात सतत चक्र चालू झालं. तर म्हणता मग या घटनेत
ह्या गडबडीमध्ये 12 वाजले आणि तो रातकिड्यांचा ती किरकिर वगैरे ती सगळी स्पष्ट आज ऐकू येऊ लागली होती. कारण थोडी मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती, त्यामुळे ते रातकिड्यांचं ओरडणं वगैरे ते स्पष्ट माझ्या कानामध्ये ऐकायला येऊ लागलं. म्हणता म्हणता आज मला झोपच मात्र येईना त्या कालच्या त्या प्रसंगामुळे किंवा त्या घटनेमुळे. म्हणता म्हणता 12 वाजले आणि त्या जंगलातून मागून आता मे महिन्यामध्ये तो जो जी पानं पडतात झाडांची ना ती सुकतात आणि त्याच्यावरती पाय वगैरे ठेवलं ना की तो मग सरसर असा आवाज येतो. तर 12च्या दरम्यान असं झालं की त्या जंगलातून ना सरसर असा, म्हणजे तो असं उंच डोंगर होता, अशी वरती वाट गेलेली अशी. तर त्या वाटेने कोणतरी त्या सुकलेल्या पानांवरनं सरसर करीत खाली उतरते असं मला ऐकायला येऊ लागलं. कारण ते जंगल एक 20-25 फुटावरनं सुरू व्हायचं. पाठीमागचा जो भाग होता तो, पुढची बाजू होती ती अंगण होतं आणि त्याच्या पुढे जो रहदारीचा रस्ता होता. तर मला ते स्पष्ट ऐकू येऊ लागलं की कोणतरी सरसर करीत त्या पानांवरनं पाय ठेवत उतरते म्हणून. तर मी सगळं ते ऐकते कानामध्ये. तर काही वेळाने ती सरसर जोरात आवाज येऊ लागला आणि नंतर अचानक तो बंद झाला. आता बंद झाल्यानंतर मी म्हटलं, आता विचार केला की कुत्रा वगैरे कोणतरी असेल किंवा मांजर वगैरे तिकडे गेली असेल तर ती येत असेल, आता सुकलेल्या पानांचा आवाज होणार. तर असं झाल्यानंतर एक 15 मिनिटांनी मला त्या घराच्या मागच्या खिडकीतून खालून घराच्या त्या जंगलाच्या दिशेने आवाज येऊ लागला, मी येऊ खेळायला, मी येऊ खेळायला, मी येऊ का खेळायला, असा आवाज येऊ लागला. आता मात्र मी जागे झाले. आता मात्र माझ्या डोक्यामध्ये एक वेगवेगळे विचार येऊ लागले. आता म्हटलं, एवढी लहान मुलगी विचारते मी येऊ का खेळायला, आणि एवढ्या रात्रीमध्ये कोण विचारणार आहे, असं माझ्या मनामध्ये सतत ते चक्र चालू झालं. परंतु मला ती बघण्याची डेअरिंग होईना. आता त्या दोन्ही खिडक्या होत्या ना, त्यांना काळ्या काची लावलेल्या होत्या तेव्हा, अशा झडपाच्या. तर मी आता बल्ब पेटवावा आणि उजेड करावा की हेच मला काही समजेना. तर मात्र तो स्पष्ट आवाज येत होता पुन्हा एक थोड्या वेळाने, मी येऊ का खेळायला, मी येऊ का खेळायला. आता मला समजेना, हे झोपलेत, आता मी खाली जाऊ माडीवरनं की यांना इथे ठेवून जाऊ की ते मला काही समजेना. नंतर मग मी हळूहळू चालत डेअरिंग करून मन ठीक केलं आणि त्या मागच्या खिडकी उघडली नाही, परंतु त्या काळ्या काची होत्या, त्या एकदम का डार्क काळ्या नव्हत्या, थोड्याशा ट्रान्सपरंट दिसत होतं. तर त्या खिडकी न उघडता त्या काचीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न केला त्या जंगलाच्या दिशेने. तर पुन्हा त्या लहान मुलीचा हसताना मला जोरात आवाज येऊ लागला. आता मात्र माझ्या अंगातून सरसरून घाम उतरला आणि ती मुलगी पुन्हा विचारू लागली, मी येऊ का खेळायला, मी येऊ का खेळायला. आता मी धावत आल्याने पलंगावर पडले आणि चादर डोक्यावरून ओढून घेतली आणि या दोघांवरती असा आडवा हात ठेवला आणि झोपते तर माझ्या काळजाची धडधड वाढली होती बऱ्यापैकी. आणि एवढ्या रात्री 12-12:30ला एवढी लहान मुलगी त्या जंगलातून आणि मागच्या साईडनं येणं शक्यच नाही. तर झालं, मी झोपण्याचा प्रयत्न करते पण मला झोप लागेना. तसंच एक 15-20 मिनिटांनी एक प्रकार असा झाला की जी समोरची बाजूची खिडकी होती ना, तिकडून मला तो आता आवाज येऊ लागला त्या मुलीचा, मध्येच हसण्याचा. नंतर ती मग असं बोलायची, मी येऊ का खेळायला, मी येऊ का खेळायला. आत्ता मात्र ती त्या खिडकीपासून पलंग जवळ होता. आता मला समजेना. आत्ता माझ्या मनात असा एक विचार आला की कदाचित कोणतरी खालून वगैरे जात असतील आपल्या मुलांना घेऊन रस्त्याने, म्हणून तिथून म्हणजे ते आपापसात बोलत जात असतील. म्हणून पुन्हा एकदा डेअरिंग केली. म्हटलं आता ह्या पुढच्या खिडकीतून समोरून रस्त्यावरनं कोण जात आहेत का मुलं किंवा त्यांचे आई वडील त्यांना घेऊन ते आपापसात बोलत आहेत का, असा एक संशय माझ्या मनामध्ये आला. म्हणून मग मी पलंगाच्या जवळच ती समोरची खिडकी होती, त्या खिडकीतून वाकून बघितलं. समोर थोडासा चंद्रप्रकाश होता, तर समोर मला काहीच दिसेना. सगळे नीरव व शांत. तर रातकिड्यांची जी किरकिर होती ती आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. कुत्र्यांचं भुंकणं मला स्पष्ट ऐकायला येत होतं. पण तिथे मला कोण लहान मुलगी वगैरे किंवा माणूस कोणीच दिसेना. तर मला पुन्हा काही समजेना काय होतं आहे ते.
आणि त्यानंतर मी मग पुन्हा आता म्हटलं आता उठायचं नाही काही झालं तरी, आणि मग मी येऊन पलंगावरती झोपले आणि आता छातीपर्यंत चादर घेतली आणि पुन्हा त्या दोघांवरती असा आडवा हात ठेवला जेणेकरून म्हणजे आधारासाठी म्हणून, आणि मी झोपले. तर पुन्हा एकदा 15-20 मिनटं झाली आणि सेम आवाज मला त्या खिडकीच्या दिशेने येऊ लागला, मी येऊ का खेळायला. आणि आत्ता मी त्या खिडकीकडे बघितलं तर अंधुक असा प्रकाश दिसत होता, कारण थोडासा चंद्रप्रकाश बाहेरून होता, तो त्या खिडकीतनं आत येत होता. तर त्या खिडकीत मला तो चेहरा आणि त्याचे दोन्ही हात असे काचीवरती ठेवलेले बाहेरच्या साईडने, आणि तो चेहरा असा टेकवलेला बाहेरून काचीवरती, तो मला स्पष्ट दिसला. त्याच्या चेहरा वगैरे दिसला नाही, डोळे नाक तोंड दिसलं नाही, पण एक आकृती लहान मुलीची, त्याने असे त्या वेण्या बांधलेल्या दुडून, असे शाळेमध्ये बांधायचो ना आपण पूर्वीच्या काळी, तसं त्या वेण्या बांधलेल्या, आणि तिने असं डोकं त्या काचीवरती टेकवलेलं आहे, दोन्ही हात असे त्या काचीवरती खिडकीच्या ठेवलेली, आणि ती म्हणत होती मी येऊ का खेळायला. आत्ता मात्र हा प्रकार बघून मी खूप घाबरले. नंतर मात्र मी आरडाओरड सुरू केली की आजी आजी आजोबा आजोबा धावा धावा. 1-2-3 मिनटातच सगळ्यांना खाली जाग आली आणि सगळे लाईटी लावून वगैरे वरती आले. आमच्या रूमची तुम्हाला मी लाईट पेटवली, पूर्ण मी घामाघूम झाली होती आणि माझा श्वासोच्छ्वास वाढला होता, धडधड वाढली होती. त्या दोघांनाही मग आजी आजोबांनी उठवलं, काय झालं काय झालं, तर मला ते सांगताच येईना. तर आजोबा म्हणे चला पहिले खाली चला खाली चला, आणि आम्हाला ते मग हॉलमध्ये घेऊन आले आणि वरती माडीचा दरवाजा लॉक केला आणि मग मला पाणी वगैरे दिलं. आणि शीतल काय झालं काय झालं काय झालं, मला एक 10 मिनटं बोलायलाच शब्द तोंडातून फुटत नव्हते. त्यानंतर मग मी पाणी वगैरे पिलं आणि ते दोघे शुभम आणि मामाचा मुलगा तेही उठले, सगळीजणं आम्ही जागेच. आणि आजोबा मला विचारतात अगं काय झालं काय झालं. तर नंतर मी तो जो घडलेला प्रसंग आहे तो जसाच्या तसा त्यांना सांगितला की आजोबा म्हटलं असं असं झालं, परवाच्या दिवशी रात्री मला हसण्याचा आवाज आला, आज ती मुलगी मी येऊ का खेळायला, त्यानंतर ती ह्या खिडकीवरती आली आणि खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न करत होती आतमध्ये. सगळं मी सांगितलं. आजोबा म्हणाले ठीक आहे सकाळ होऊ देत नंतर काय ते बघूया. नंतर आम्ही सगळं, मला झोपच लागेना रात्री कशी काय, तरी आजीने डोक्यावरती तेल घातलं आणि डोकं तापटत थोडंसं, मग नंतर मला झोप लागली. सकाळी उठल्यानंतर मग आजोबा आणि आजीने आम्हाला तो काहीच सांगितलं नाही. ते म्हणाले की तुम्हाला वास झाला, तुम्ही आता उद्यापासून वरती झोपायचं नाही, तुम्ही इकडे झोपायचं आमच्याबरोबर. आणि नंतर मग त्यांनी तो आमच्या मनातून विषय काढून टाकला. पण जशी 7-8 वर्ष निघून गेली ना, जशी मी मोठी झाली, नंतर आम्ही मग 7-8 वर्षांनी आईसोबत पुन्हा एकदा मामाकडे गेलो. आई वर्षांनी म्हणजे 8-10 वर्ष त्याच्यामध्ये निघून गेली होती. तर त्या दिवशी ना मग मी गेल्यानंतर मला तो प्रसंग आठवला, जेव्हा लहान असताना हा घडलेला. तेव्हा आजी आजोबांचं पण वय बऱ्यापैकी झालेलं होतं. तर तेव्हा तर मी मोठी झाले होते आणि आता काय तशी काही घाबरण्यासारखी नव्हते. तर मी त्यावेळी आजोबांना ते आठवण केली प्रसंगाची की आजोबा मग त्यावेळी मी लहान असताना जो प्रसंग आमच्यासोबत घडला होता तो नक्की काय होता. म्हणजे 10 वर्ष आजी आजोबांनी त्या घटनेविषयी आम्हाला काही सांगितलं नाही की ती घटना का घडली, कशी घडली किंवा त्यामागे काय कारण होतं. मग त्यानंतर मात्र त्यांनी आम्हाला, मी मोठी झाल्यानंतर मग माझं तेव्हा वय होतं जवळजवळ 22-23 वर्ष, तेव्हा मला त्यांनी सांगितलं की त्या दिवशी जी घटना झाली तू सांगत होतीस ना, ती घटना अगदी खरी होती. ती लहान मुलगी आजही कधी कधी घराच्या बाहेरून अमावास्येला वगैरे आवाज देते मोठमोठ्याने, आई आई बाबा बाबा म्हणून, मला वाचवा मला वाचवा. तो तसा आवाज आम्हाला अमावास्या पौर्णिमेला येतो. तर मी विचारलं त्याचं कारण काय येण्याचं. तेव्हा त्याने सांगितलं की आमच्या शेजारची हे जे घर आहे त्यांच्या घरामधली ती मुलगी, तिचे आई वडील ते सगळं कुटुंब एकत्र राहायचं आणि एके दिवशी संध्याकाळी 8-8:30च्या दरम्यान ती मुलगी अंगणामध्ये खेळत होती. आई वडील वगैरे ते सगळे वरांड्यात बसले होते, गप्पा गोष्टी करतायत आणि ती मुलगी खेळत होती. आणि वाघेटी नावाचा जो प्राणी आहे, वाघेटी म्हणजे वाघासारखा हिंस्र प्राणी असतो परंतु कोल्ह्यासारखी त्याची शरीराची रचना असते. ती त्यावेळी 8-9 वर्षाची होती. त्या वाघेटीने तिला ओढत ओढत त्या जंगलामध्ये नेलं होतं, धरून खाण्यासाठी तोंडात पकडलं आणि तिला ओढत ओढत जंगलामध्ये नेलं.
त्यानंतर मग हे सगळे त्याचे आईवडील वगैरे त्याचे काका त्याच्या मागून धावत धावत गेले आणि तो वाघेटी त्याने बऱ्याच अंतरावरती नेऊन 100-200 फुटावरती नेऊन त्याच्या शरीराचे लचके तोडायला सुरुवात केली होती. तेव्हा ती मुलगी ओरडत होती, आई बाबा मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, धावा. तर नंतर मग यांनी बॅटरी वगैरे दांडे वगैरे सूड वगैरे पेटवून घेऊन गेले. त्यानंतर मग ती वाघेटी पळाली. जो प्राणी होता ना तो पळाला. तिला तिथेच टाकलं होतं आणि त्याच्या शरीराचे बरेच लचके त्याने तोडले होते. चेहरा विद्रूप केला होता. परंतु ती मुलगी काय अति रक्तस्राव झाल्यामुळे जगू शकली नव्हती आणि तिचा त्यातच मृत्यू गेला. आणि त्यानंतर मात्र अमावास्येनंतर ही घटना कधी कधी व्हायला, ती नेहमी नाही व्हायची, कधीतरी 2-4 महिन्यांनी असा प्रसंग यायचा की त्या अमावास्या पौर्णिमेला ती जोरात ओरडायची, आई बाबा मला वाचवा, मला वाचवा, किंवा ती मध्ये हसायची. असे प्रकार होत होते, पण ते कंटिन्यू होत नसायचे. प्रत्येक अमावास्येला नाही, 1-2-3 महिन्यानंतर असा काहीतरी प्रसंग व्हायचा. आणि तो प्रसंग नंतर मग त्या घटनेचा खुलासा आजोबांनी माझ्या वयाच्या 22-23व्या वर्षी केला. तर तो मला आठवला होता आणि कोकणातील वैद कथा या चॅनलवरती मला तो सांगायचा होता आणि मी त्यांना तो पाठवलेला, परंतु तो आज त्यांनी सांगितला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा, कथेच्या खाली कमेंट करा, लाईक करा आणि सांगा तुम्हाला कथा कशी आवडली. तर आणि तुम्ही आजच या कोकणातील भाईकथा या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अजूनही भाईकथा तुम्हाला या चॅनलवरती अनेक लोकांचे अनुभव ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.